दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलिसांनी बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 318, 4, 125, 281 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 अन्वये गुन्हा क्रमांक 739/2026 दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत 2 संशयितांची नावे समोर आली असून त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि इतर महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे 1,85,000 रुपये किमतीच्या बनावट 500 रुपयांच्या नोटा तसेच चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे छाप असलेल्या विविध प्रकारच्या नोटा, लावा, इन्फिनिक्स आणि रेडमी कंपनीचे मोबाईल फोन, बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेले कपडे व इतर साहित्य तसेच 4 चाकी वाहन यांचा समावेश आहे। या कारवाईत एकूण 12,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राथमिक तपासात आरोपींनी नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने बनावट नोटांचा वापर केल्याची माहिती समोर आली असून या रॅकेट मागील इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। यावेळी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी सविस्तर माहिती दिली। काल सकाळी 10-11च्या आसपास आपले 112 ला कॉल आला होता। त्या अनुषंगाने आपले बीडी पथक आणि 112 वाले दोघे तिथे गेले होते। त्यावेळेस त्यांना असं कळलं की एक गाडी धडक एकाला कट मारून गेलेली आहे। त्यावेळी सस्पेक्ट गाडी होती MS56A 4423 क्रमांकाची नॅक्सॉन गाडी होती, सफेद रंगाची। तिला पोलीस स्टेशन आणल्यानंतर आपल्याला असं कळलं की त्यामध्ये काही नोटा आहेत। मग त्या ई-साक्स मध्ये पूर्ण नोटाची तपासणी केली असता त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स रिझर्व्ह बँकेच्या ज्या नोटा असतात लहान मुलांच्या खेळायच्या त्या नोटा सापडल्या आपल्याला, त्या नोटा आणि खऱ्या नोटा। मग त्याच्यातून आपल्याला त्या जो आरोपी आहे म्हणजे मयूर किशोर सिद्धपुरा त्याकडे चौकशी केल्यानंतर असं कळलं आपल्याला की ते फसवणुकीच्या इराद्याने इथं आले होते ते। आणि त्यांची मोडस अशी आहे की 2 लाख रुपये घ्यायचे आणि समोरच्याला सांगायचं की तुला 10 लाख रुपये आम्ही खरी देतो। आणि ह्या मोडसने त्यांनी फसवणूक करायसाठी इथं आले होते ते। आणि एक बॅग त्याची समोरचा घेऊन गेला असं त्याचं सांगणं आहे। त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि काल गुन्हा दाखल करण्यात आला आपल्याकडे। किती आरोपी अटक केले? एक आरोपी अटक केला आहे मयूर किशोर सिद्धपुरा म्हणून, आणि 2 आरोपी त्यामध्ये अजून वॉन्टेड आहेत, 2 ते 3 आरोपी वॉन्टेड आहेत त्यामध्ये। या गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत असून या टोळीचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। ही कारवाई संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडले। दक्ष पोलीस न्यूज साठी नौशाद शेख, संगमनेर। अशा ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नव्या बातमीसह, तोपर्यंत नमस्कार।